सिमरन आर्ट बोर्ली वेस्ट आमचा कारखाना गेल्या 25 वर्षापासून आम्ही गणपतीच्या मूर्त्या बनवत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस प्लस शाडूच्या मातीच्या. हा आमचा कारखाना बोर्ली वेस्ट मुंबई इथे आहे. ही 8 फुटाची मूर्ती आहे, POPची मूर्ती. आमच्या मंडळाच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये आमचा तुम्हाला दाखवतील आता आमचा कारखाना कशा प्रकारे आहे. 10 फुटाची मूर्ती आहे लालबाग राजाची. मूर्त्या बनवून मिळतील मातीच्या, शाडू मातीच्या. त्या प्रकारे ह्याचं काम चाललेलं आहे. तुम्हाला बघायला मिळत 5 फुटाची आहे, POPची आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला POP आणि माती दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळू शकतील. हा आपली स्वतःची डाळ आहे. आमच्या 4 फुट, 5 फूट, 6 फूट त्यांच्या शाडूच्या मूर्त्या बनवल्या आहेत फोटोप्रमाणे. जसे कस्टमरने फोटो दिले तसे कस्टमाइज करून बनवलेले आहेत. तुमच्याकडे काही फोटोज असतील तर लवकरात लवकर या आणि फोटो द्या. तसे तुम्हाला तुमचा आवडता बाप्पा बनवून मिळेल. कारखाना सुरू करून 26 वर्ष झालेली आहेत. पर्यंतचा प्रवास कसा? आतापर्यंतचा प्रवास हा सुखकर गेला माझा. तसं मला कधी प्रॉब्लेम नाही आला, कारण मी स्वतः आर्टिस्ट आहे. त्याच्यामुळे मला तसं काही जाणवलं नाही. 100 मूर्त्यापासून मी काम सुरू केलं होतं. आज 2000 मूर्त्या टोटल माझ्या. 1 फुटापासून ते 16 फुटापर्यंत शाडूच्या आणि POPच्या दोन्ही. कोणत्या मूर्त्या जास्त जातात? आता सध्या क्रेज आहे शाडू मातीची. तू ग्राहकांना काय मेसेज देशील? ग्राहकांना एकच मेसेज देईन की हा बाप्पा तुमच्या घरी जाऊन तुम्हाला बरकत देऊ, तुम्हाला आशीर्वाद देऊ. त्याच्यामुळेच माझी बरकत आहे. ह्या प्रवासामध्ये माझा पुतण्या योगेश आणि माझी बायको सोनल, ह्या दोघांनी मला खूप, म्हणजे अशी बायको तर माझ्या पाठीशीच उभी आहे. योगेश माझ्यासाठी सर्वस्वच आहे. त्यानेच सगळं उभारलेलं आहे. तुम्ही एकदा आमच्या वर्कशॉपमध्ये या सिमरन आर्टमध्ये, आणि तुम्हाला जशा मूर्त्या हव्या आहेत तशा आमच्याकडे बनवून दिल्या जातात. येणारा कस्टमर हा खुश होऊनच जाईल. खुश होऊन जातो. मी लोकांना सांगतो तुमच्याकडे येण्याच्या आधी बाहेर बुक करा आणि मग आमच्याकडे मूर्त्या पाहायला या. मग त्या लोकांना असं वाटतं की अरे आम्ही बाहेर उगाचच बुक केली. म्हणून मी सांगतो पहिले माझ्याकडे येऊ नका. पहिले माझ्याकडे आलात तर तुम्ही बाहेर बुक नाही करणार, तुम्ही माझ्याकडेच बुक करणार. म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही बाहेर बघा, बाहेर बुक करा आणि मग माझ्याकडे फक्त फिरायला म्हणून या. पण ते लोक मग शेवटी ते हळहळतात आणि मला बोलतात नाही तुमच्याकडच्या मूर्त्या खरंच खूप सुंदर आहेत. जे काही बाप्पाचं करतो आम्ही ते आमच्या एकट्याचं काम नाही आहे. ही माझी जी टीम आहे ना, टीम वर्क आहे सगळं टीम वर्क. आणि त्या टीम वर्कमुळेच हे एवढं काम होऊ शकतं, नाही तर पॉसिबल नाही. एकट्या माणसाला पॉसिबल नाही आहे. सगळी चेन आहे पूर्ण. म्हणजे जे बाहेर काम करत आहेत ते अगदी मूर्ती घासण्यापासनं, बॉडी कलर मारण्यापासनं, मग त्याच्यावरती शेडिंग आली, मग ते तिकडे काका बसले ते वॉर्निश गोल्डन मारत आहेत. त्याच्यानंतर आली आपली ज्वेलरी टीम आली, तेव्हा हे पूर्ण सुंदर रूप बाप्पाचं आपल्या समोर येते. त्याशिवाय तर शक्य नाही आहे ते. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना थँक्यू. ओके, साधारण कधीपर्यंत तुमच्या सगळ्या मूर्त्या रेडी होतील? म्हणजे कस्टमर्सला जर यायचं असेल घ्यायला तर कधीपासून त्यांनी यायचं? म्हणजे ज्यांचं बुकिंग नाही असेल 8 दिवस अगोदर. 8 दिवस अगोदर. मग बुकिंग बंद. बुकिंग बंद. मेक टू ऑर्डर तर खूप आधीपासून घेतो आम्ही. 6 महिन्यापासून मेक 6 टू ऑर्डर. महिन्यापासून. थैंक यू. हेलो, आप कितने साल से यहाँ से मूर्तियाँ ले रहे हो? ऑलमोस्ट 3 to 4 years have been. बहुत अच्छी है, बहुत क्रिएटिव है एंड ऑल्सो कुछ ना कुछ ऑस्पिशियस काम होते ही रहते हैं अगर हम यहाँ से खरीदते हैं तो. यस इट्स द बेस्ट. आपके लिए आए हम लोग और यहाँ से मूर्ति लेते हैं तो हमें बहुत पसंद आते हैं घर में सब लोगों को. और बाकी सब सोसाइटी वाले भी देखते हैं, बहुत अच्छा लगता है. अच्छा. अलग अच्छी मूर्तियाँ हैं यहाँ. योर रिव्यूज? हाँ, मैं तो वही बोलती हूँ सबको कि यहाँ आके एक बार पहले देखो. और मुझे तो 100% श्योर है कि उनको यहाँ की पसंद आ ही जाएगी. अच्छा, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. हॅलो. हॅलो. तुम्ही किती वर्षापासून इथे मूर्ती घेताय? 25 वर्ष झाली आता आम्ही इकडनं मूर्ती घेतो. अच्छा, आणि तुम्हाला काय म्हणायचं इथे? खूप सुंदर मूर्ती आहे. जेव्हा मूर्तीचं काम बघतो असं वाटतं की ते बसलंय त्या मूर्तीमध्ये. आणि एस्पेशली डोळ्याचं काम खूप आवडतं, म्हणून आम्ही 25 वर्ष झाली इकडनं मूर्ती घेतो. तुम्हाला बाकी ऑडियन्सला काय सांगावं? इथे नक्की विजिट करायचं. एकदा बघितलं, एकदा आवडली की नक्की मूर्ती घ्यायची इच्छा होते तिकडे आल्यावर. अच्छा, थैंक यू. तो आपको यहाँ की मूर्तियाँ कैसी लगी? बहुत अच्छा है, कलेक्शन भी बहुत अच्छा है, पूरा इको फ्रेंडली और POP कलेक्शन बहुत अच्छा है. गोइंग टू बाय दिस ईयर एंड आई एम रियली लाइकिंग सम ऑफ दीज मूर्तिज. अच्छा, थैंक यू.